हाय फ्रेंड, नमस्कार. कशा आहात सगळे? मजेत ना? तर तुम्हा सगळ्यांना महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला मग आता धर्मराज फाउंडेशनमध्ये आहे आपला खेळ पैठणीचा कार्यक्रम. तर चला आता जाऊया तिकडे आणि बघूया आपल्यासोबत अजून कोण कोण आहे ते. आपला सर्वांचा आवडता कार्यक्रम धर्मराज फाउंडेशन आयोजित नीलजय लोढा पलावा महोत्सव 2026 आणि आजचा आहे 10वा. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही आपण दीपप्रज्वलनाने करतो, म्हणून आजचा मान हा महिलांसाठी असल्या कारणाने मी आपल्या उपस्थित असलेल्या आयोजक महिलांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठासमोर ठेवलेल्या आता तुमची झोप उठणार आहे, तर आपल्याला मानाची पैठणी आज जिंकायची आहे. आजच्या तर सगळ्यांनी मन लावून खेळायचंच आहे. आताच आपल्या समोर उपस्थित झालेले आपले प्रमुख पाहुणे म्हणजे पम्या तालाची गँग ही पूर्ण टीम आपल्या समोर आलेली आहे. एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. मी मान्यवरांचा खेळ ननंद भाऊजाईचा, खेळ सासू सुनेचा, खेळ पैठणीचा. पटकन यावरती कोणी सर्वांनी येऊ शकता. येत आहेत का? आम्ही खेळ सुरू करून लवकर या. खेळ ननंद भाऊजाईचा, खेळ पैठणीचा. एवढंच. दीपा चिंतामणी पाटील. कृष्णाच्या हातात सोन्याची बासुरी, चिंतामणी रावांचे नाव घेताना सदा मी हसरी. खरंच हसऱ्या आहेत त्या. आल्या हसत आल्या. टाळ्या वाजवा एकदा जोर. जसं ते लावणीचं गाणं लावलं या चालू झाल्या. मी बोलले तुम्ही पहिले स्टेजवरती या, आता त्यांचा आवाज मला ऐकायचा आहे. पित्यानी सिद्धार्थचं नाव घेते पत्नी या नात्याने. टाळ्या वाजवा. मस्त मस्त. खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजक आहेत श्रीयुत महेंद्र दादा पाटील, त्याचबरोबर वर्षा महेंद्र पाटील. या दोघांचाही मी यथोचित सन्मान करते आणि त्याचबरोबर आलेल्या सर्व पाहुण्यांना आपण एकदा टाळ्याने स्वागत करूया. सगळ्या पाहुण्यांचा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. लगेच आपण आपल्या खेळाकडे वळणार आहोत. चला, तेरा लेडीज आहेत, त्यांनी इकडे यायचंय. नेहमीच बघतो आम्ही, पण मला एवढंच फक्त वाटायचं महेंद्र दादा पैठणीचाच का, लुंगीचा किंवा बनियान पॅन्ट असं पण होऊ शकतात ना. पुरुषांसाठी पण खेळ खेळा. पैठणीच का नेहमी नेहमी महिलांचाच का खेळ खेळता तुम्ही? आहे पुढच्या वर्षी लुंगी पुरुषांसाठी पण ठेवा. लुंगीचा असा असला तरी चालेल. बरोबर. खेळ लुंगीचा, खेळ टावेलाचा, काही यांचा काही पण ठेवा. नेहमी महिलांसाठीच गेम असतो, महिलांसाठीच खेळ. हे का आम्ही पुरुष का फक्त बघायलाच का? नाही, कारण महिलांसाठी स्पेशल डे आहे, महिला डे. महिला डे, पुरुष डे बघितला नाही. बरोबर, पुरुष डे पण झाला पाहिजे. कोणाच्या ह्याच्यात आहे ते माहित आहे. काय करायचं आपण? पॉवर महिलामध्ये आणि 100% त्यांचा महिला दिनासाठी एक फोन केला ना, आला तरी मला आलो येतो आता म्हणजे एक तासात. तेच बोलत होती मी. आता महिलांमध्ये आहे आणि खरोखर दुर्गेचा अवतारच आहेत त्या. आणि आज महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा तुम्हाला. आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा. आता मी काय सांगते दादा, तुम्ही इथं आले, आपण त्यांच्याशी पण बोलूया. 100%. पण तुमचा घरचा अनुभव थोडा सांगा महिलांबद्दलच. आता तुम्ही सांगितलंच सांगितलं त्याने की फोन आला की आलो. आता महिला अनुभव सांगितलं तिकडून लगेच फोन येईल. घरात झालं आणि ती दाढी आहे आणि मी पातळ आहे. तिने असा घेतला, एकावर एक 11 ना माझा नवरा काला बकरा. त्याच्या बाजूला मी डोकरा. आणि मग मी कसं घेतलं तुम्हाला सांगतोय, कारण माझी बायको झाली. मग मी बोललो लग्नाचा वरात न्यायला केली लक्झरी बस आणि माझी बायको तबेल्यांची. धन्यवाद. खरंच सुंदर असं नियोजन आणि आयोजन आहे आणि तुमचं तर नेहमीच कौतुक करावं असं वाटतं की कुठेही जावं, कुठेही कुठलाही प्रोग्राम असो, कुठलाही असलो, तुम्ही त्या खेळात रंग दाखवता. त्याबद्दल तुमचं दोघींचं सुद्धा आभार.
थँक्यू सो मच दादा. त्यानंतर प्रीतीताईला विनंती करेन 2 शब्द तर तू बोलशील. हॅलो. सगळं आयोजन नियोजन पण खूप छान केलेलं आहे आणि थँक्यू. जागतिक महिला दिनानिमित्त सगळ्या महिलांना हार्दिक शुभेच्छा. मी पण नाव घेते कारण आज महिला दिवस आहे. माझे नाव श्रमिका राजेश कारभारी. शिव हेच सत्य, शिव हेच अनंत, शिव हेच सत्य, शिव हेच अनंत. राजेश रावांचं नाव घेते मी, महादेवांची भक्त. धन्यवाद. तर महेंद्र दादा आपले मनपूर्वक धन्यवाद. खरोखर आपले जेव्हा कलाकारांवर प्रेम आहे तसेच अनुताई, ज्योतिताई ह्यांचा नेहमी सपोर्ट असतो आणि आज त्यांनी आम्हाला इथे आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. आणि आज खरोखर त्यांचे कौतुक करावेसे वाटते का आज प्रत्येक ठिकाणी त्यांचंच म्हणजे हे दिसते मला. खूप चांगल्या पद्धतीने त्यांचे प्रोग्राम चालू असतात आणि खरोखर अभिमान पण वाटतंय का त्या आमच्या फ्रेंड सर्कलमधले आहेत आणि असेच पुढे जा. आणि जागतिक महिला दिनानिमित्ताने सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही जायचं नाही का पूर्ण खेळ बघून एन्जॉय करून जायचंय. हा लुंगी तरी लासला आम्हाला. हा हॅलो. नीलचे पल्लावा लोढा महोत्सव 2026. मला वाटते 13 दिवस काहीतरी प्रोग्राम आहे. पण 13 दिवस प्रोग्राम यासाठी मला जवळजवळ मला वाटते 1.5 महिन्यात त्यांना मेहनत घ्यायला लागली. एकदा जोर टाळ्या होता सर्वांसाठी. त्याचबरोबर आपली मायेची शाल देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्यानंतर मी धर्मराज फाउंडेशन आयोजित नीलचे लोढा पल्लावा. त्यानंतर मी पमेदादाला विनंती करते की त्यांनी व्यासपीठासमोर यायचं आहे. आशीर्वादानेच आम्ही सर्व कलाकार हे पुढे जात असतो. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करते की तुम्ही सगळ्यांनी त्यांचा याच्यात असा टाळ्या वाजवून सत्कार करायचा आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. टाळ्यांसाठी कंजूसी करू नका. अजून आपल्याला खूप काही खेळ खेळायचे आहेत. की त्यांनी व्यासपीठासमोर यायचं आहे आणि मी महेंद्र दादांना विनंती करते की त्यांना मायेची शाल आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या त्या कलाकार. व्यासपीठावरती आमंत्रित करते. हे उद्योजक आहेत आणि त्यांचाही येतो. डोका 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 गुडघा 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 ठुमका 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 आई ठुमका आई ठुमका ठुमका आई ठुमका आई ठुमका 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 डोका 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 फरक जाम आहे. डोका गुडघा डोका गुडघा डोका गुडघा 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 ठुमका 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 डोका ठुमका 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 गुडघा गुडघा डोका गुडघा डोका. डोक्यावर ग्लास विनर असतील. एकदा डोक्यावर ग्लास डोक्यावर काढायचा नाही, डोक्यावरच ठेवायचा आहे. ज्यांचा झाला तरी मस्त टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. दोघे एकदम कटार राहू. टाळ्या वाजवा, असती असती टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. हा, गोल फिरा. चला 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 पटापट. आळू 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 बाबा स्टेज तोडशाल आळू. झाले 5. टायमिंग चालू आहे. लक्ष आहे चालू आहे. चला लवकर. 6. मी काय बोलते इकडे या. थांबा 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 माईक बंद. खाली बसू शकता.
बाय बाई इकडे वापस ये. अगं तुझं आहेत, मैत्रिणी आहेत, बहिणी आहेत, नक्की काय म्हणायचं? भांडत जा नाही तर असं जा. रडायला लागल्या. चला हसवा आता पब्लिकला. वर्षा खाली चला या इकडे. त्या यांच्या डोक्यावरती सिरियलचा परिणाम आहे. टीव्ही बघून बघून याच्या डोक्यावर परिणाम झाले. ती थंडी होती ग. चला माईक जवळ घ्या. ओ ताई ताई मी का सांग. तो ये जाना सनम बोला. तुझे देखा तो ये जाना सनम. प्यार होता है दीवाना सनम. प्यार होता है दीवाना सनम. अब यहाँ से याचा आवाज पण नाही गेला. माझा आवाज किती कडक आहे. एवढा आवाज केला पाहिजे का? काकीची भाजी. अरे वा मस्त. मग तुम्ही विकूच नका भाजी अशाच राहा. म्हटलं तर इंजेक्शन निघाली बाई. भाजी ताजी ताजी भाजी मेथीची भाजी शापूची भाजी. सगळ्याच भाज्या विकल्या बाईने. तुम्ही इकडे बघा. आपला मावरा शिका तुम्ही. डोक्यावरची पाटी गेली खाली पडून. बाहेर भेटले ना? चला लवकर. चला लवकर. मुलींना खुर्चीवर बसवा तुम्ही. त्यांच्या मुलींना मागे खुर्चीवर बसवा. बसवा. पटापट पटापट. अंजल का ग एवढं लेट आलीस? जवळ यायचं ना पटकन. कसाच मला खेळू सगळ्यांसमोर. मला उभत नाही. शोधूनच काढणार आता. हिरवा. इकडे प्रयत्न करू ना, मामा. हाफ पॅन्टसाठी काही पण. हाफ पॅन्टसाठी काही पण. पण आणला की पोऱ्याला. या 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 या. तुमचं स्वागत आहे आमच्या मंचावर. या हे बाला ये ये. ज्या मेहनत घेतली या ताईने पालना थांबवला अक्षरशः. मेकअप भेटला? कसं काय भेटला रे? कसं काय काढू? टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. पेट. आया, आया. उभं राहायचंय लगेच. 2 3 1 2 1 पुढे जा पटकन. समजलं की? चला तेव्हा, सरका. पुढे जाऊ नका. पटापट चला. ज्यांचा फुटला त्यांनी खाली. ज्यांचा फुटला जरा स्टाईलमध्ये जा ना. कॅटवॉक चालू आहे. बोला कसं दिसते मी? जा. जा बाई, ठीक आहे. जा, चला. चला. विचारा कशी दिसते मी? राजस लेक माहेरची काहीच कामं न करणारी, उंबरठा ओंडालता सासरचा अचानक जबाबदारीने वागणारी स्त्री म्हणजे कोणालाही न कळणारी. स्त्री म्हणजे कोणालाही न कळणारी. स्त्री म्हणजे कोणालाही न कळणारी. नाती सासरची नाती सांभाळणारी. तरी सासरच्यांची परकीच असणारी. तरी सासरच्यांची परकीच असणारी. स्त्री म्हणजे कोणालाही न कळणारी. स्त्री म्हणजे कोणालाही न कळणारी. तिलाही हवी असते अशी साथ. तिलाही हवी असते अशी साथ. तिचे दुःख समजून घेणारी. मनामनांच्या खोल जखमांवरती खोल जखमांवरती माये. आणि हा महिलांसाठी खूप सुंदर असा क्षण आहे आणि तो आज आपण संयोजनाने आणि त्यांच्या आयोजनाने आज आपण इथे
हा दिवस साजरा करत आहोत तर धर्मराज फाउंडेशन आयोजित नीलजय लोढा पलावा महोत्सव 2026 आजचा 10वा दिवस आणि आज जागतिक महिला दिनानिमित्त हा खेळपट्टीचा कार्यक्रम इथे सादर केला आणि त्याचबरोबर सर्व महिलांना इथे प्रसन्न केला. तर मी वहिनींना विनंती करते आणि त्यांना सगळ्यांनी हात लावायचा आणि लगेचच आपण स्त्री शक्तीच्या या नारीला सन्मानित करणार आहोत. तर जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन, कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन. बाई पण भारी देवा, बाई पण भारी रे, बाई पण भारी देवा, बाई पण भारी रे. जास्त हलू नका, जास्त भारी देवा. चल मस्त, मी येते खाली. चला या खाली. दीदी केक घेऊन जा, हातात केक घेऊन जा. कार्यक्रमाचा हिस्सा होणं हे आमचं भाग्य समजतो आज आम्ही, आणि खूप छान आयोजन केलं होतं. खरंच छान केलं. थँक्यू वहिनी. कसा वाटला कार्यक्रम? आजचा कार्यक्रम छान झाला, खूप खूप छान झाला. यानंतर कोमल भोईर 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक आहेत ना, मोबाईल पण आहे आमचे. खूप छान खेळल्या सर्वजणी. रुपाली दिली होतं जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत रुपालीसाठी. फोटो घ्या, फोटो आणि टाळ्याही वाजवा. बरोबर सुंदर असं गिफ्ट द्यायचं आहे. साडी ओपन करून विनर झाले आणि मी जे बोलते ते बोलायचं आहे. तरी मला असं वाटलं मागच्या वर्षी पहिला नंबर आलेला आणि आम्हीच खेळलेला खेळ मला थोडंसं ना बघून वाटलं का घेतला. आणि मला वाटतं तुम्ही पोलीस भरतीमध्ये आहात का? बरोबर ना, मी ओळखलं म्हणजे सेम. तर आता तुम्ही इथं आलात तर आता तुमच्यासाठी पण एक परीक्षा आहे, हे ठेवा साईडला. वाईट मी खूप आहे पण मी सांगू शकत नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, सर्व घाबरतात आहे की नाही. वाईट गुण चांगले आहेत पण वाईट गुण नाही सांगू शकत, कारण घरी जाऊन मार खायला लागेल. पण चला यांच्यासाठी आपण एक छान वाईट गुण सर्वांमध्ये असतात, असं नाही का नाही. माझा नवरा सभ्य असं कुठलाच नाही आहे, वाईट गुण तर असतात. अशी बोलते आणि तुम्ही सांगितलं ना. हो चला किंवा ती जी काय अपेक्षा आहे तुमच्याकडनं, दोघे एकमेकांना एक प्रॉमिस करा जे आज या मंचावरती आणि जागतिक महिला दिनाचा स्पेशल असणार आहे आणि ही सगळी पब्लिक बघत आहे. मी एकच सांगू इच्छिते ना की यांनी बाहेरून जे ड्युटी करून आले ते बाहेरचं टेन्शन बाहेरच काढून घरी आणायचं. हा यांचाच नाही, प्रत्येक महिलांचा हा प्रश्न आहे. बरोबर, त्यांचं पण बरोबर आहे, यांचं पण बरोबर आहे. कारण ते अख्खा दिवस बाहेर मेहनत करतात. मग ते मेहनत करून जे काम असतं त्यांच्या डोक्यात टेन्शन असतं, ते घरी आल्यावर बायका पोरं काढतात. तर त्यांचं असं म्हणणं आहे का जे तुमचं कामाचं आहे ना टेन्शन, तर तुम्ही तिकडेच ठेवा, घरी आल्यावर तसं नका करू. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? मला वेळेवर आल्यावर जेवण पाहिजे. नाही झोप तर पाहिजे, कारण ते मेहनत करतात, त्यांना झोप पाहिजे, पण वेळेवर जेवण पाहिजे. तुम्ही जेवण नाही बनवत तयार. असं नाही करायचं. डब्बा आपल्यासाठी. आमच्याकडे भरती चालू होती, आम्ही 3 वाजता जात होतो सकाळी. सकाळी 3ला जायचं. नाही पण तिथे जेवण असायचं मॅडम. तिथे जेवण असायचं, पण जेवण बनवून दिलं पाहिजे. प्रत्येक महिलांचं कर्तव्य आहे. आपल्या मागे जर आपल्या पुरुष उभे आहेत तर त्यांच्यासाठी आपण घरात राहून फक्त जेवण नाही बनवू शकत, मग काय फायदा आहे. तर तुम्ही जरा उठा लवकर आणि जेवण बनवून देत जा. या आय लव्ह यू टू. कविता आय लव्ह यू टू. मस्त टाळ्या वाजवायचा. एक छान गाणं. आता पण पहिला नंबर. काय ठरून काय येतात दोघ जण सगळ्या प्रेक्षक बदाम नशीब.